6 वाजलेत. कपडे अजून असं वाटतं हे आत्ताच धुतले का काय. अरे थांब की राजा, जसं 2-3 तास थांब ना. जशी हवा सोड, म्हणजे आमचे कपडे सुकतील. अरे घरामध्ये ठेवून ठेवून पार हे झाले ना रे, वास येतोय ना काही पण वापरलं तरी. 2-3 तास थांबत घेत जा, जसे सुट्टी घेत जा ना, जेवण खाऊन करून यायचं आपलं. तोपर्यंत वाळून घेतो आम्ही कपडे. उद्यापासून कर फॉलो. आता जाऊ दे, आता 5-6 वाजले. आता काहीतरी करते मी. याचं 15 मिनिटांपासून साफ करायला लागले. नुसतं खालचं साफ करते. आता हाईट तर फक्त 5 फूट आहे. वरचं कसं साफ करू? तुम्ही कसं करता? बाय 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 बाई, काय हा वास? कसला वास येतोय हा? मागच्याच हप्त्यात साफ केलं. काय करावं मंडळी आता याला? चल बाई, उद्या पूजा आहे. तांब पितळीची भांडे काढून घेते. अरे बापरे, काय घाण झाली बाबा ही. आता ही कशी साफ करू? पावडर पण नाहीये. अरे 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 अरे, आता तर मला लगेच लागणार आहे. बाई 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 बाई, 40 रुपये किलो टमाटर झाले आणि ते पण सडले. फ्रीज मध्ये ठेवलं ना. तुम्ही पण असंच करता का? गेले बाई माझे 40 रुपये वाया. बरं तुमचे नका जाऊ देऊ. चला मी सांगते. चला आता पटकन प्राजक्ताची टिप्स बघते. बरं जाऊ दे, प्राजक्ताची व्हिडिओज पाहून घेते. चला. आज आपण पावसाळा स्पेशल अशा किचन टिप्स बघणार आहोत, ज्याने की तुमची अवघड कामे खूप सोपी होणार आहे. खूप बेसिक आहे, पण त्या तुम्हाला बिलकुलच माहित नाही आहेत. तुमचं सर्वांचं मॉम्स मॅजिक हॅक्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करतोय. नवीन सुरुवात, नवीन जर्नी. पहिली किचन टिप ती म्हणजे टमाटर रिलेटेड. फ्रीज मध्ये टमाटर तुम्ही साठवताय का, या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट मध्ये द्या. तुम्ही कधीच फ्रीज मध्ये टमाटर ठेवला नाही पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मग बाहेर ठेवला तर तो खराब होईल, असं नाही. जेव्हा तुम्ही टमाटर खरेदी करता तेव्हा तो थोडासा हिरवट असणारा किंवा कच्चा टमाटर घ्यावा. म्हणजे जेव्हा आपण तो बाहेर ठेवतो तेव्हा तो व्यवस्थितरित्या त्याला 2 ते 3 दिवस जरी ठेवलं तर त्याची जी पिकण्याची क्रिया असते ती सुरू राहते आणि त्यामुळे आपल्याला टमाटरची जी चव आहे ती सुद्धा खायला मिळते. जर तुम्ही ते फ्रीज मध्ये ठेवलं तर त्याची पिकण्याची जी क्रिया आहे ती मंदावते, चव बदलते आणि तुम्हाला सुगंध सुद्धा बदलतो आणि बऱ्याच वेळेस फ्रीज मध्ये टमाटर सडून सुद्धा जातो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याच्या आधी हा फ्रीज मध्ये ठेवला होता. याची जी साल आहे ती पूर्ण बघा अशा बाहेरून जी आहे ती सडायला लागलेली आहे. आणि बऱ्याचदा आपण फ्रीज मधून जेव्हा घेतो आपल्या मनामध्ये असं असतं की फ्रीज मधलं काहीच खराब होत नाही, पण हे खराब होतं. त्यामुळे कधीच फ्रीज मध्ये टमाटर ठेवायचा नाही. आता जर तुम्ही टमाटर आणला असेल तर तो कसा स्टोअर करायचा ते बघूयात. तर तुम्ही बघू शकता, फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे अशा पद्धतीने बघा टमाटर असं सडायला लागतं आणि याची जी साल आहे ती मऊ पडायला लागते आणि पटकन टमाटर सडून जातं. सो अशा वेळेस स्वच्छ असं टमाटर धुवून घ्यायचं जेव्हा तुम्ही बाजारामधून आणता. त्यानंतर बघा तेल घ्यायचं, जे भाजीसाठी तुम्ही तेल वापरता त्या तेलाचा वापर करायचा आणि थोडंसंच तेल बघा असं ब्रशला घ्यायचं किंवा टिश्यू पेपरचा वापर करून तुम्ही हे लावू शकता. आणि या पद्धतीने आपल्या टमाटरवरती पूर्ण तेलाची पातळ अशी लेअर ठेवायची आहे. आता बघा या पद्धतीने असं केल्यामुळे याची जी काही पिकण्याची क्रिया आहे ती सुद्धा मंदावत नाही आणि हे सडत सुद्धा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही आणि तुमच्या टमाटरची चव सुद्धा बदलणार नाही. जर तुम्ही ऐन वेळे तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल आणि 10-15 दिवस तुम्ही घरात नसाल आणि वेळच आली की तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवायचं, तर अशा वेळेस सेम प्रोसेस करायची आणि हवाबंद डब्यामध्ये फ्रीज मध्ये खालच्या सेक्शन मध्ये ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला गावावरून परत आल्यानंतर टमाटर सडलेले दिसणार नाही. टिप नंबर दुसरी, आपल्या घरामध्ये फर्निचर असतात आणि कसं असतं ना की एक परमनंट फर्निचर केलेले असतात. जसं किचन ट्रॉली वरती पूर्ण फर्निचर केलेलं असतं, आपल्या बेडरूम मध्ये कबर्ड्स केलेले असतात. पण काय असतं ना, आपण खालचा रोज साफ करतो, पण बऱ्याचदा 15 दिवस झाले, 1 हप्ता झाला, 1 महिना झाला की आपल्याला वरच्याही गोष्टी क्लीन कराव्या लागतात. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, स्टूलचा वापर करावा लागतो, खुर्चीचा वापर करावा लागतो, लॅडरचा वापर करावा लागतो आणि कोणाची तरी हेल्प घ्यावी लागते. पण आता ते तुम्ही खाली उभं राहून सुद्धा व्यवस्थित क्लीन करू शकता. ते कसं, ते फक्त या मॉपचा वापर करून. चला कसं क्लीन करायचं ते बघूयात. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीचा मॉप आपल्याला घ्यायचा आणि हे जी त्याची रिफिल असते यामध्ये ना आपल्याला एक्स्ट्रा रिफिल सुद्धा मिळते. तर एक एक्स्ट्रा रिफिल हे घर साफसफाई करण्यासाठीच ठेवायचं. आणि काय करायचं तर धुवून घ्यायचं आणि पिळून घ्यायचं, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, पिळून घ्यायचं. निरम्याचं पाणी करू शकता. एक्स्ट्रा पाणी जे आहे ते पूर्ण काढायचं, पण एक एक्स्ट्रा रिफिल आपलं घर साफसफाई करण्यासाठी ठेवायचं. आता फर्निचर कसे साफ करायचे ह्या मॉबने हे तुम्हाला सांगते. आता तुम्ही बघू शकता, हा जो काही कपाट आहे त्याच्यावरती मी ज्या बॅग्स ठेवल्यात, ज्या ट्रॅव्हलसाठी न्यायला असतात, तर त्यांना मी अशा पद्धतीने जुन्या बेडशीटचा वापर करून त्यावरती झाकून ठेवल्यात, कारण खूप धूळ होते. त्याचबरोबर
त्याच्या ज्या काही ट्रॉली बॅग आहे त्याची सुद्धा एक ट्रिक आहे, मी ही साफ केल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते. आता बघा, हे अशा पद्धतीने कपाट आहे. वरचा भाग तर आपण क्लीन नाही करू शकत, खाली उभं राहून आपण खरं तर वरचा भाग क्लीन नाही करू शकत. आता खालचा भाग हा जसा की काच झाला हा आपण साफ करू शकतो, पण वरचा भाग साफ करण्यासाठी आपल्याला खुर्चीवरती उभं राहावं लागेल किंवा कोणाची हेल्प घ्यावी लागेल. तर अशा वेळेस हा मॉप खूप छान पद्धतीने काम करतो. हे बघा, हा जो काही मॉब आहे हा त्याचं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आणि या मॉबने हे पूर्ण पुसून घ्यायचं. बघा, खूप सोपं आहे आणि पुसल्या जातं. अशा पद्धतीच्या मॉपचा ना क्लिनिंगसाठी खूप छान पद्धतीने वापर होतो आणि खाली उभं राहून आपण खरं तर सगळं फर्निचर साफ करू शकतो. बघा, तुम्हाला ही ट्रिक माहिती होती का आणि कधी तुम्ही साफसफाई केली का अशी ते सुद्धा सांगा. खालची डिझाईन सुद्धा तुम्हाला दाखवते, पहा किती व्यवस्थितरित्या सगळी धूळ साफ होऊन जाते, सगळी धूळ. आवडली की नाही ट्रिक? मग पटकन एक लाईक करा आणि हो, हाईप नक्की करा बरं व्हिडिओला. बरं, आता तुमच्याकडे लाकडी फर्निचर नसेल तर हे कपाट असेल ना, हो ना, हे कपाट तर असणारच आहे. तर हे कपाट सुद्धा तुम्ही या मॉबने साफ करू शकता. खूप इझी आहे. हे बघा, हे तर लाकडीपेक्षा पण खूप इझी जातं क्लीन करायला. आता जर तुम्हाला जाळं साफ करायचं असेल तर ते सुद्धा ओलं करून बघा, तुम्ही याने साफ करू शकता. फक्त असा आडवा करायचा आणि खूप इझी. हे पहा, म्हणजे भिंती सुद्धा आपण पुसू शकतो, किचनच्या भिंती सुद्धा याने व्यवस्थित पुसू शकतो. टिप नंबर 3, तांब पितळीची भांडी साफ तर आपण बाहेरची मार्केटून पावडर आणून किंवा एखादा स्प्रे घेऊन तर क्लीन करतो आणि त्याने चांगले सुद्धा निघतात, पण नखाची पूर्ण वाट लागते. मग या नखामध्ये ती पावडर पूर्ण जाते, स्वच्छ तर निघतं, पण अशा वेळेस जर आपल्याकडे पावडर संपलेली असेल, स्प्रे नसेल, मग पटकन आपल्याला लागतं. तर आयत्या वेळी कसं स्वच्छ करायचं, ही तांब पितळी भांडी घासण्याची ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. तर बघा, मी एक बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे. माझ्याकडे मी उन्हाळ्यात साठवून ठेवला होता, तोच मी घेतेय. एक लिंबाचा रस, 1 ते 2 लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालणार आहोत आपण ते म्हणजे बेकिंग सोडा. हो, 1 चमचा बेकिंग सोडा घालायचा. जसं आपण यामध्ये टाकतो बघा, याची रिॲक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे. याऐवजी तुम्ही इनोचा एक साचे सुद्धा वापरू शकता. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे मीठ. तर मीठ आपल्याला 2 चमचे इकडे घालायचं आहे. चांगलं आपल्याला बघा हे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा, तिन्ही गोष्टी मिक्स केल्यानंतर यामध्ये व्हिनेगर टाकायचं, थोडंसं टाकायचं, जास्त टाकायचं नाही, नाहीतर तुमची भांडी घासल्यानंतर काळपट होईल आणि हा फक्त टेम्पररी साठीच तुम्हाला हॅक वापरायचा आहे. आता बघा, फक्त मी बुडवते. हे पहा, हे पहा, फक्त बुडवला, काहीच केलं नाही. हे बघा, पण एवढं आहे की हे केल्यानंतर पटकन धुवून घ्यायचं आणि लगेच कोरडं करायचं आणि व्हिनेगरचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही. रिझल्ट बघा तुमच्या समोर आहे, किती झटकीपट साफ झालं. जिथे लागेल हे पाणी बघा तिथे साफ होतं व्यवस्थितरित्या. कितीही डाग झाले असेल, तुम्हाला घासणीचा वापर करायचा गरज नाही, कसलाच नाही. हात सुद्धा खराब होत नाही. तुम्ही खरं तर एखाद्या याने सुद्धा यामध्ये टाकू शकता आणि खूप इझिली क्लीन करू शकता. हे की नाही भारी. टिप नंबर पुढची, ती म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये ना एक वेगळ्याच प्रकारचा स्मेल येतो. आता जर तुम्ही फ्रीज नेहमी क्लीन करत असाल तर तुम्हाला कोणताच असे दुर्गंधी त्यामध्ये येणार नाही, पण बऱ्याचदा आपल्याला टाइम नसल्यामुळे आपण फ्रीज ना साफ करायचा थोडासा कंटाळा सुद्धा करतो आणि बरेच दिवस झाले तर फ्रीज तसंच राहतं आणि त्यामध्ये दुर्गंधी पसरायला लागते आणि त्यामध्ये वेगळासा स्मेल येतो. बऱ्याचदा तुम्ही कांदा कट करून त्यामध्ये ठेवला तर कांद्याचा स्मेल येतो, नॉनव्हेज ठेवलं तर असेल नॉनव्हेजचा स्मेल येतो, लसूण ठेवलं त्याचा स्मेल येतो. मग अशा वेळेस जर फ्रीज मध्ये स्मेल येत असेल तर तो घालवायचा कसा? सोपी ट्रिक तुमच्या फ्रीजचं जबरदस्त असं सोल्युशन आहे. चला बघूयात. तर तुम्हाला काय करायचं आहे, कोळसा घ्यायचा आहे आणि थोडासा कोळशाचा तुकडा घ्यायचा आहे बघा, आणि ना याची पावडर करून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित याची पावडर झालेली आहे. आता आपण एका वाटीमध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया. तर अशी छोटी वाटी घ्यायची किंवा यूज अँड थ्रोचा कंटेनर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता जर तुमच्याकडे कोळसा अवेलेबल नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय घ्यायचं तर ते सुद्धा सांगते. तर तुम्हाला काय करायचंय, तर याच्याऐवजी कॉफी घ्यायची आहे. तर सेम प्रोसेस तुम्ही कॉफी किंवा चहा पावडर असते ना त्याच्यासोबत करू शकता. चहा पावडर किंवा कॉफी दोनपैकी तुम्हाला एक घ्यायचंय आणि कोळसा भेटला तर बेस्ट आहे. कॉफी वाया जात नाही आणि चहा पावडर सुद्धा वाया जात नाही. तर बघा, इकडे साधारणतः 2 चमचे पोह्याच्या चमच्याने आपण कोळशाची पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचा आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा. हो, बेकिंग सोडा तुमच्याकडे नसेल तर इनोचा थोडंसं सॅचेन आहे यामध्ये तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ. थोडंसं मीठ घालायचं, जेवढा आपण बेकिंग सोडा घेतला आहे बस तेवढं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता व्यवस्थितरित्या ही जी पावडर आहे ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे.
आता हवं तर यामध्ये आपण कोळसा वापरलाय, त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तर टिश्यू पेपर यावरती रॅपअप करून ठेवू शकता. पण फ्रीजमध्ये काही हवा वगैरे काही नसते, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने बघा मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये जो आपण बेकिंग सोडा आणि कोळसा टाकला, यामुळे जर फ्रीजमध्ये दुर्गंधी येत असेल तर ती सुद्धा येत नाही. आणि तुम्ही कांदा लसूण जरी ठेवला तरी सुद्धा तुम्हाला फ्रीजमध्ये दुर्गंधी पाहायला भेटणार नाही. आणि त्याचबरोबर मीठ जे आहे, मीठ आपण यासाठी यामध्ये टाकतोय, ते सुद्धा दुर्गंधी घालण्यास मदत करतं. पण एखाद्या वेळेस लाईट वगैरे गेली तर जर फ्रीजमध्ये मॉइश्चर वगैरे पकडलं असेल तर ते सुद्धा नाहीसं होतं या मिठामुळे. त्यामुळे या 3 इन्ग्रेडियंट असे ठेवायचे आहेत आपल्याला. ही फ्रीजची जी वाटी आहे ती आपल्याला फ्रीझरमध्ये नाही ठेवायची आहे, तर फ्रीजमध्ये ठेवायची आहे. बघा या पद्धतीने कुठेही तुम्ही ठेवू शकता आणि अशी कोपऱ्यात ठेवायची आहे. यावरती टिश्यू पेपर सुद्धा तुम्ही लावू शकता. कसलीच दुर्गंधी वगैरे तुम्हाला फ्रीजमध्ये बघायला भेटणार नाही, एवढी जबरदस्त आहे. तर हे बघू शकता व्यवस्थितरित्या आपण ठेवलेलं आहे. त्यानंतरची सगळ्यात मेन आणि पुढची ट्रिक, पावसाळ्यामध्ये कपडे सुकत नाही हो. अहो माझ्याही घरी तोच प्रॉब्लेम आहे आणि तुमच्याही घरी तोच प्रॉब्लेम आहे. मग आपल्याकडे जे स्टँड असतं ते सरळ रात्री फॅन खाली येतं. पण बघा ना, सगळ्यांच्याच घरी स्टँड असतं का, तर नाही. पण अशा वेळेस सगळ्यांच्या घरी एक गोष्ट असते आणि ती म्हणजे स्टूल. येस, तर ही स्टूलची ट्रिक वापरून पावसाळ्यामध्ये तुम्ही कपडे कसे सुकवू शकता, चला बघूया. तर बघा ना, हा स्टूल सगळ्यांच्या घरी असतो आणि छोटा मोठा तुमच्या स्टूलची साईज असेल, लाकडी असेल किंवा अशा पद्धतीचा असेल, तर तुम्हाला काय करायचं, हा सरळ उलटा करून घ्यायचा आहे. माझ्याही घरी स्टँड नाही आणि ही ट्रिक मी पावसाळ्यात नेहमी फॉलो करते. आता बघा मी मुंबईला राहते, त्यामुळे धो पाऊस पडतो. सो अशा वेळेस मी काय करते, दिवसभर तर कपडे बाहेर ठेवते, पण संध्याकाळी दुसऱ्या दिवशी ते घालायचे असतात. मग त्यासाठी मी या पद्धतीने बघा याचा वापर करते. हे बघा, ज्या पॅन्ट्स आहेत ज्यांचं इलास्टिक खूप जाड आहे, अशा पॅन्टना हे जे काही ठावे आहेत ना याचे, याला अशा पद्धतीने अडकून ठेवायचं आणि फॅन खाली ठेवायचं. ना तुम्हाला कसल्या स्टँडची गरज, ना पैसे खर्च करायची गरज. किती सोपी ट्रिक आहे. आता याचं बघा, याची इलास्टिक खूप मोठे आहे, हे वाळणार नाही, सुकणार नाही. त्यामुळे या पद्धतीने केलं तर याला हवा सुद्धा लागते. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जो स्पेस आहे इथे 4 दिसतोय, इथे सुद्धा कपडे सुकवायचे. तुम्हाला ही ट्रिक माहिती होती का, हे कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता मी काडी आणली आहे आणि काडी हे बघा यामध्ये ठेवली की आता मी यामध्ये तुम्हाला दाखवते. इथे आता ही गाडी मोठी आहे, त्यामुळे तुम्ही इथे सुद्धा असं लटकवू शकता. हे बघा या पद्धतीने, म्हणजे एक स्टँड घरी तयार होतं. त्याचबरोबर तुम्ही असं सुद्धा यामध्ये सुकवू शकता. किती सोपं आहे. ही ट्रिक तुम्हाला माहिती होती का, कमेंट करून नक्की सांगा. तर या सर्व ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा अशा ट्रिक्स अजून बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हाईप करायचं बिलकुल विसरू नका. नवीन सुरुवात केली आहे, त्यामुळे तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि सपोर्टची खूप गरज आहे. चला बाय, भेटूयात लवकरच उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये.